वाहनांची सुरक्षितता आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं HSRP प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वापरणं अनिवार्य केलेलं आहे। 2019च्या आधीच्या वाहनांच्या नंबर प्लेट्सच्या संदर्भातला हा निर्णय होता। मात्र महाराष्ट्रात त्यासाठी 3 खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेलं आहे। देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या या 3 कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे आकारले जात असल्याचं समोर आलेलं आहे। यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक झाले होते। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलेलं आहे। HSRP प्लेटसाठी लागणारं शुल्क हे जास्त असल्यानं ते कमी केलं जावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। ₹150 नंबर प्लेट ही 450 रुपयामध्ये सरकार जेव्हा विकतंय तेव्हा सरळ सरळ त्यामध्ये लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचं धोरण त्याच्यामध्ये दिसतंय। त्यामुळे याला जर जस्टिफिकेशन असतं, याला जर एवढा वारेमाप वसुली जर केली नसती तर इतर राज्य जे आहेत ते ₹150 गोवा करतंय, 160 रुपये गुजरात करतंय, काही झारखंडही त्याच घरात काही करतंय, पंजाब 200 रुपयात करतंय। तर महाराष्ट्र आपलं पुरोगामी आहे। महाराष्ट्रातलं ज्या सरकारने एक नवीन आदर्श घालून द्यायला पाहिजे होता, त्यांनी 100 रुपयातच ती नंबर प्लेट द्यायला पाहिजे होती। मात्र हा सगळा जो गोडबंगाल आहे हे आर्थिक हितसंबंध जोपासण्याकरता हे सरकार काम करतंय। दुर्दैवाने हा निष्कर्ष त्यामधून निघतोय। हा काही राजकीय आरोप नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।